नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे तुझ्या हात जीव रंगला भाग 31. मिनल आणि सज्जित सकाळीच घरातून बाहेर पडले होते. मिनल कोणासोबतच नीट बोलत नाही. चूक तिची होती तरी तिला काही वाटत नाही होतं. आरतीसोबत पण काहीच बोलली नाही. सज्जित सगळ्यांशी बोलला. काय माहिती त्याला असं वाटत होतं परत मी येणार नाही म्हणून तो पूर्ण घर बघत होता, सगळ्यांसोबत बोलत होता. भरल्या डोळ्यांनी घर बाहेर पडला. आरतीला पण भरून आले होते. त्यांच्या मनात काहीतरी वेगळंच वाटत होतं. संजय पण शांत होते. त्यांना पण झाला प्रकार माहिती झाला होता. आबा आणि माई भेटून लगेच निघून गेले होते. राया आणि अजित फक्त सज्जित सोबत बोललेले, बाहेर आलेच नाही. त्यांना पण वाईट वाटत होतं, पण काय करणार होते. शांत राहणं पसंत केलं. आरती रडत त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. त्यांच्या मागे संजय पण रूममध्ये गेले. आरती अशी रडत का आहे? 2 दिवसांमध्ये येईल संजय म्हणतात. मला नाही वाटत ती बया त्याला येऊ देईल. काय जे घरामध्ये झाले ते बिलकुल चांगले नाही होते. दादा तिथंच होते, त्यांनी सगळं बघितलं. आपण रायाला काही बोलू शकत नाही, त्याची काही चूक नाही होती. मिनल त्याच्या अंगावर जात होती. दोघं पोरं रात्री जेवले नाही. माईचा पण जीव कसा राहिला असेल. तिथं पण त्यांना नीट वागणूक देते की नाही काय माहिती. लताताईला कॉल करून सांगा ना, त्यांना मिनल ओळखीची आहे, त्या काहीतरी समजावतील ना. आरती म्हणतात. आज जाऊ दे, उद्या ताईला कॉल करतो, तरी सज्जित वर लक्ष ठेवेल संजय म्हणतात. त्यांचं बोलणं चालू राहतं. ते आरतीला समजवत होते. जयश्री, काल घरामध्ये काय झालं आहे? सगळे शांत होते. राया अजित जेवायला पण नाही होते. सज्जित आणि मिनल गेली तेव्हा पण बाहेर आले नाही. असं कधी करणार नाही. असं काय झालं आहे? विकास म्हणतात. माईताई पण खूप शांत होती. आम्ही खूप बोलत असतो. आरतीने पूर्ण वेगळीच वाटत होती. काहीच समजत नव्हतं. जयश्री म्हणतात. आबा पूर्ण वेळ थांबले नाही. सज्जित आणि मिनल गेले त्यावेळेस पण जास्त वेळ बाहेर थांबले नाही. विकास म्हणतात. मी माईताईला विचारून बघते. जयश्री म्हणतात. त्याने त्यांच्या कामाला निघून जातात. विकास पण त्यांचे आवरतात. दादा, आपलं घरात असं वेगळं का वाटत होतं? राया दादा, अजित दादा, माई, आबा खूप शांत होते. मिनलने काही केलं असेल का? आता परत काही झाले असणार. ज्योती म्हणते. ते कॉलेजला जायला निघाले होते. अजित दादाला विचारू, तो सांगेल काय झालं आहे. विवेक म्हणतो. ज्योतीला टिया दिसते. ज्योती टियासोबत क्लासरूममध्ये निघून जाते. विवेक पण त्यांच्या क्लासरूममध्ये निघून जातो. राया, उसाचे पीक मस्त झाले आहे, दुसऱ्या शेतात काम करून घेऊ. तुझं काय म्हणणं आहे? अजित म्हणतो. आज काही करावंसं वाटत नाही आहे. मी येतो, तू बघून घे. पाणी पण लावायचे असेल ना, ते पण करून घे. आज माझं मन नाही आहे रे. सजिदला तिथंच ठेवलं तर त्याला घरी येऊ दिलं नाही. आरती काकीचे कसे होईल? आईला आपला मुलगा प्रिय असतो. राया म्हणतो. आपण जाऊन येऊ, नको टेन्शन घेऊ, सगळं चांगलं होईल. सजिदला घरी यायचं असेल तर तो कसा पण येईल. त्याला नाही यायचं तर आपण किती पण बोललो तरी तो घरी येणार नाही. अजित म्हणतो. बघू काय होतं. आबांसोबत बोलून घेऊ. माई पण सकाळपासून काहीच बोलली नव्हती, तिच्यासोबत पण बोलून घेऊ. राया म्हणतो. आबा आणि माई सोबत बोलून घेऊ. राया आणि अजित शेतात निघून गेले. अजय पण आरतीला समजावून बँकेत गेले. आरती अशाच बसल्या होत्या. माई आणि आरतीसोबत बोलायला गेल्या. आरती, खाऊन घे. अशी बसून राहिली तर कसं होईल? कसलं टेन्शन घेतलं आहे? माई म्हणतात. ताई, काय करू? मला वाटत होतं मुलगी चांगली असेल. माझ्या सजितला फसवत आहे. तिकडे जाऊन काय होईल? त्याला चांगलं वागवतील का? आरती म्हणतात आणि रडायला लागतात. माई आरतीला जवळ बसवतात. आरती, असं रडून काय होईल? तो काही लहान नाही, त्याला समजतं. तो बरोबर मार्ग काढेल, आपल्याकडे येईल. नाही आला तर त्याला आपण घेऊन येऊ. माई म्हणतात. खरंच आपण असं करायचे का? मला माझं सज्जित पाहिजे आहे, बाकी काही नको. आरती म्हणते. हो, होईल. तू आता जेवण करून घे. सकाळचे काहीच खाल्लं नाहीये. अशीच राहिली तर आजारी पडणार. संजयला पण काळजी वाटत राहील. माई म्हणतात. आरती माई सोबत जातात. कसं तरी 2 घास खातात. आरती, कशाला टेन्शन घेते? आपण करू सगळं व्यवस्थित, नको काळजी करू. आबा म्हणतात. आरती काही बोलत नाही. सजित आणि मिनल मुंबईला पोचले होते. सजितने आरतीला कॉल करून कळवले होते की आम्ही पोचलो. आरती तेवढंच बरं वाटले की सजितने कॉल आला मला.
मिनलच्या मॉमने ऑक्शन करून त्यांना घरामध्ये घेतले होते. मिनल तिथं थांबली नाही, रूममध्ये निघून गेली. मिनलच्या मॉमला काही आवडले नाही. सजित तिथंच उभा राहिला. मिनलच्या मॉमने सजितला बसायला सांगितले. तो घर बघत होता. खूप मोठं होतं. खूप छान वस्तू ठेवल्या होत्या. त्याला घर खूप आवडलं होतं. असेच 5-6 दिवस झाले. अजून सजित आणि मिनल घरी आले नव्हते. सजित कॉल करत नव्हता. आरतीने केला तरी नीट बोलत नव्हता. मिनलला तर काही देणं घेणं नव्हतं. ती फक्त शॉपिंग, मैत्रिणीसोबत फिरणं चालू झालं होतं. पार्टी करत होती. स्वरा आणि अकिराला पण भेटून आली होती. नंतर गेली नाही. त्यांचे एक्झाम होते. त्या अभ्यास करत होत्या. अकिरा मिनलसोबत बोलत नव्हती. स्वरा पण काही जास्त बोलली नव्हती. मिनलला त्याचा पण राग आला होता. मिनल रागात घरी निघून आली होती. आरती टेन्शनमध्ये येऊन आजारी पडल्या होत्या. संजयला तर खूप काळजी वाटत होती. काय करावे काहीच समजत नव्हतं. सजित मिनलच्या डॅडच्या कंपनीमध्ये काम करत होता. त्याला तिथली बरीच कामं येत होती. सगळं तोच बघत होता. एक डिपार्टमेंट तो बघत होता. चांगले पैसे त्याला भेटत होते. मिनल तिच्या मनासारखं वागत होती. सजितला पण समजलं होतं मिनल कशी आहे. आरती आणि संजय पासून लांब राहत होता. अजा काय चालू आहे? अजित गेला तर गेला, काही कॉल पण करत नाही, आला पण नाही. आरती काकीची तब्येत खराब होत चालली आहे. संजय काका पण टेन्शनमध्ये आहे. राया म्हणतो, मला वाटते आबासोबत बोललं पाहिजे. घरात वातावरण चांगलं नाही आहे. कोणीच चांगलं बोलत नाही आहे. आधीसारखं घरात हसण्याचे आवाज येत नाही आहे. अजित म्हणतो, सोबत बोलून घेऊ. खरंच घरी जावंसं वाटत नव्हतं. आपण मुंबईला जायचे का? राया म्हणतो. राया तू नको जाऊ, तिथं मिनल आहे. मी जाऊ का? सजित आणि तिला घरी घेऊन येईल. अजित म्हणतो, तू एकटा जाशील का? माई जाऊ देणार नाही. राया म्हणतो, आबासोबत बोलून घेऊ, ते काहीतरी उपाय काढतील. संजय काका सोबत पण बोलू, त्यांच्या डोक्यात पण काहीतरी असेल. अजित म्हणतो, आबासोबत बोलू. राया म्हणतो, शेतामध्ये बसले होते, त्यांचे काम पण झाले होते. शिरप्याला काम सांगून घरी जायला निघाले. स्वरा काय विचार करत आहे? तुझं अभ्यासात लक्ष नाही आहे. मी काय बोलते त्याकडे पण लक्ष नाही आहे. कसला विचार करत आहे? अकिरा म्हणते. संजय मामा कॉल आला होता. सजित दादा आणि मिनल मुंबईला आले. घरी जायचं नाव घेत नाही आहे. सजित दादा कोणाचेच कॉल घेत नाही आहे. कॉल पण करत नाही आहे. आरती मामीची तब्येत खराब झाली आहे. स्वरा म्हणते, काय? मिनलला डोकं नाही आहे का? सजितला समजत नाही आहे का? घरी कॉल तरी करायचा, तेवढंच त्यांना बरं वाटेल. आरती काकीचे काय झाले असेल? अकिरा म्हणते. आरती मामी खूप रडत असतात. संजय मामा समजावून थकला आहे. त्याला जॉबला पण जावं लागते. घरी नाही थांबू शकत. मॉम पण काल रडत होती. आज मिनलकडे जाणार होती. मीच बोलले जाऊ नको. कॉल करून बोलून घे त्यांच्यासोबत. स्वरा म्हणते. रायासोबत बोलायचे का? आपल्याला समजेल तिथं काय चाललं आहे. अकिरा म्हणत होती. राया दादाला कॉल करते. आरती मामीची तब्येत कशी आहे ते पण विचारून घेते. स्वरा म्हणते. रायाला कॉल करते. 1-2 रिंगमध्ये कॉल घेतो. बोल स्वरा, अभ्यास झाला का? राया म्हणतो, अभ्यास चालू आहे. आरती मामीची तब्येत कशी आहे? काल मामाचा कॉल आला होता. तू पण काही बोलला नव्हता. मिनल पण आली होती, पण जास्त बोलत नव्हती. स्वरा म्हणते, काय बोलू, चालूच आहे. आरती काकी जेवण करत नाही आहे, गोळ्या घेत नाही आहे. संजय काकाला काहीच समजत नाही आहे. आता आम्ही आबाकडे बोलायला जाणार आहे. राया म्हणतो, मिनलचे डोके असेल म्हणून तिला अंकल आणि आंटीची आठवण आली. तिचा प्लॅन असेल सजितला व्हायचे. ती कुठं गावाला राहणार आहे? माम्यासारखं काम होणार नाही. आत्ता कुठं काम करते, बाहेर तर असते. स्वरा म्हणते, तिने काहीच चांगलं केलं नाही आहे. सजीसोबत तरी चांगलं वागायला पाहिजे होतं. राया म्हणतो, तू मामासोबत बोलून घे, आपण बोलू. 2 दिवसांनी एक्झाम झाली आहे. स्वरा म्हणते, अभ्यास कर, चांगले मार्क्स पाहिजे, तिला कमी त्रास दे. राया म्हणतो. स्वरा काही बोलत नाही, कॉल कट करते. अजित रायाला बोलवायला आला होता. संजय घरी आले होते. रूममध्ये फ्रेश होऊन येणार होते. अजितने त्यांना पण सांगितलं होतं आपण आबासोबत बोलून घेऊ. संजय पण आवरून लगेच येणार होते. राया आणि अजित आबाच्या रूममध्ये गेले. आबा पण विचार करत होते, काय करता येईल.
तोपर्यंत राया आणि अजित आले. आबा आपण काय केलं पाहिजे? राया म्हणतो. अजित काही बोलत नाही. संजयला येऊ दे, मग बोलून घेऊ. आबा म्हणतात. दादा आलो, बोल काय म्हणणं आहे? मला तर काहीच समजत नाही आहे. संजय म्हणतात. अजित तू का काही बोलत नाही आहे? आबा म्हणतात. मी विचार केला होता मी जाईल, सजितला घेऊन आलो असतो. अजित म्हणतो. तू किंवा राया जाऊ नका. मला वाटते संजय तू आणि आरती जा. तिची तब्येत पण बरी होईल. सजितला पाहिल्यावर तिला बरं वाटेल. सजितला पण त्याची चूक कळेल. आबा म्हणतात. हो आबा, हे चांगलं आहे. काका तुम्ही जा काकीला घेऊन, त्या बऱ्या होणार. राया म्हणतो. किती वेळ ते बोलत होते. पुढील भागात पुढे काय होईल? संजय आरतीला घेऊन जातील का? सजित त्यांच्यासोबत येईल का? मिनल काय करेल? कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.